गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TYBCOMच्या विद्यार्थ्यांसाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. या टॉपिकचे आपले सर्व थेरी लेक्चर झालेले आहे. तुम्ही थेरी लेक्चर आवर्जून या लेक्चर सिरीजमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला कोणतीच अडचण येणार नाही. आपण सर्व थेरीचे लेक्चर झाले आणि आजपासून आपण प्रॉब्लेम सुरू करत आहोत. पहिला प्रॉब्लेम आज या टॉपिकचा आपण सॉल्व करून घेणार आहोत. प्रॉब्लेम स्क्रीनवर आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म काम करत आहे आणि तो म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये येऊया. तुम्हाला मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलेलेच आहे. प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो, कारण ट्रायल बॅलन्सवरूनच आपण फायनल अकाउंट सोडवतो. आपण फायनल अकाउंट सोडवतोय, ट्रायल बॅलन्स दिला जातो. ट्रायल बॅलन्सचे दोन बॅलन्सेस असतात, डेबिट आणि क्रेडिट. थेरी लेक्चरमध्ये मी ट्रायल बॅलन्सचा नियम पण सांगितला आणि ॲडजस्टमेंट दिल्या जातात. सगळ्यात अगोदर काय करायच्या, ॲडजस्टमेंट वाचायच्या आणि ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना काहीतरी मार्क करून घ्या, म्हणजे टिक मार्क करा किंवा स्टार वगैरे करून घ्या. मग पहिली ॲडजस्टमेंट बघा, प्रोव्हाइड रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. रिबेटची ॲडजस्टमेंट, सगळ्या ॲडजस्टमेंट मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलेले आहे. रिबेटची ॲडजस्टमेंट ही परीक्षेमध्ये 100% असते. रिबेटची ॲडजस्टमेंट कशावर सोडवायची, तर विद्यार्थी मित्रांनो, रिबेटची ॲडजस्टमेंट तुम्ही इंटरेस्टवर सोडवा. रिबेटची ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर सोडवतात. मग दोन इंटरेस्ट असतात आपल्याकडे, एक डेबिट बॅलन्समधला इंटरेस्ट आणि क्रेडिट बॅलन्समधला इंटरेस्ट. कोणत्या ॲडजस्टमेंटवर सोडवायची, मी ॲडजस्टमेंट सगळ्या शिकवल्या होत्या. इथं मी ॲडजस्टमेंट तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये सगळ्या दाखवल्या होत्या. तर रिबेटची ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो जी आहे त्याला अनएक्सपायर्ड डिस्काउंट पण म्हणतात. ती 13 नंबरचा इंटरेस्ट जो असतो ना क्रेडिटचा, त्याला स्टार करा. म्हणजे इथं क्रेडिट बॅलन्समध्ये इंटरेस्ट दिसतोय बघा. मग क्रेडिट बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्स बघायचंच नाही, फक्त क्रेडिट बॅलन्स. इथं बघा, इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. क्रेडिटच्या इंटरेस्टला स्टार करायचा. ज्या वेळेस रिबेटची ॲडजस्टमेंट येईल त्यावेळेस इंटरेस्टवर सोडवायची. कोणत्या इंटरेस्टवर? क्रेडिट बॅलन्समधल्या, डेबिटवर नाही. मग या क्रेडिट बॅलन्सच्या इंटरेस्टला स्टार करा. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड ₹3,375 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. RDDची ॲडजस्टमेंट आहे. RDDची ॲडजस्टमेंट पण तुम्हाला शिकवली होती. RDDची ॲडजस्टमेंट जी आहे ती कशावर सोडवायची, तर ती सोडवायची लोन, कॅश, क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. तर डेबिट बॅलन्समध्ये बघा, इथं लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आहे. RDDची ॲडजस्टमेंट जेव्हा विचारली जाईल तेव्हा तुम्ही लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्टवर सोडवा. मग लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्टला स्टार करा. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, ॲथोराइज कॅपिटल. मी तुम्हाला शिकवलं होतं ॲथोराइज कॅपिटल ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ती फक्त इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे दोन ॲडजस्टमेंट जर दिल्या त्या इन्फॉर्मेशन म्हणूनच काउंट करा. कॉन्टिजंट लायबिलिटी आणि ॲथोराइज कॅपिटल त्या सोडवायच्या नाही, त्या इन्फॉर्मेशन आहे. मग ॲथोराइज कॅपिटल सोडून द्या, ती इन्फॉर्मेशन आहे. चौथी ॲडजस्टमेंट इथं विद्यार्थी मित्रांनो बघा, चौथी ॲडजस्टमेंट आहे, प्रोव्हाइड ₹9,000 फॉर टॅक्सेशन रिझर्व्ह. टॅक्ससाठी 9,000ची प्रोव्हिजन केलेली आहे. टॅक्सची ॲडजस्टमेंट जर विचारली तर ती सेपरेट सोडवायची, इथं कुठेही टिक करायची गरज नाही. मग तुम्ही फक्त रिबेट आणि RDDच्या ॲडजस्टमेंटला स्टार केलं. रिबेट कशावर सोडवायचं? इंटरेस्टवर, क्रेडिटच्या, आणि RDD सोडवायचं लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट. आता ज्यांना आपण स्टार करून ठेवलं त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे त्यांचे करायचे किती इफेक्ट? 2 इफेक्ट. आणि ज्यांच्यावर स्टार नाही, ज्यांना तुम्ही टिक मार्क केलेली नाही, त्यांचा फक्त एकच इफेक्ट करायचा. हा पहिला रूल लक्षात घ्या. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांचे 2 इफेक्ट करायचे आणि ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, ज्यांना तुम्ही टिक मार्क केलेली नाही, त्यांचा एकच इफेक्ट करायचा. या पद्धतीने सोडवायचं. आता सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं, अगोदर फॉर्मॅट तयार करून घ्यायचे. फॉर्मॅट कोणते? बॅलन्स शीटचा फॉर्म A आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर्म B. असे 2 पेजवर 2 फॉर्मॅट तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वर्किंग नोट बनवायचे. आता या फॉर्मॅटमध्ये काय असतात? शेड्यूलच असतात, तुम्हाला माहिती आहे. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट 2 पार्ट असतात, कॅपिटल आणि लायबिलिटी आणि असेट्स. मग कॅपिटल आणि लायबिलिटी पहिले 5 शेड्यूल त्याच्यामध्ये बनवायचे. त्याच्यानंतर असेटमध्ये 6 ते 11 मी तुम्हाला नियम शिकवला होता. टोटल 16 शेड्यूल आहे, त्याच्यापैकी 12 शेड्यूल बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये बनवायचे, 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये बनवायचे. सगळं थेरीमध्ये मी शिकवलेलं. मग 12 पैकी बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीला पहिले 5 शेड्यूल, असेटला 6 ते 11 आणि 12 नंबर कॉन्टिजंट लायबिलिटी. त्याच्यानंतर 13 नंबर 14 नंबर इन्कममध्ये, 15 आणि 16 नंबर एक्सपेंडिचरमध्ये. असे तुम्ही फॉर्मॅट तयार करून घ्या. हा फॉर्मॅट आपण तयार करून घेतला. इथं शेड्यूल लिहिले, शेड्यूल नंबर लिहिले आणि फॉर्मॅट तयार केला. इथं 2 कॉलम आहे अमाऊंटच्या,
पहिला जो कॉलम असेल तो करंट इयरचा असतो आणि दुसरा जो असतो प्रिव्हियस इयरचा. सगळ्या अमाऊंट आपल्याला करंट इयरमध्ये सोडवायचे. म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर तुम्ही असा फॉर्मॅट तयार करून ठेवा. फॉर्मॅट दोन्ही तयार करायची, बॅलन्स शीटचा पण आणि प्रॉफिट अँड लॉसचा पण. आता समजा आपण तयार केलं, त्याच्यानंतर तुम्हाला या शेड्यूलच्या वर्किंग नोट सोडवायच्या आणि त्या वर्किंग नोटची फायनल अमाऊंट इथं रेकॉर्ड करायची आहे. मग वर्किंग नोट किती, 16 शेड्यूल आहे तर 16 वर्किंग नोट बनवायची आहे का, नाही. इथं कॉन्टिजंट लायबिलिटीची वर्किंग नोट बनवायची नाही, म्हणजे 15च वर्किंग नोट बनवा. मग वर्किंग नोट कशा बनवायच्या मी तुम्हाला इथं सांगतो. त्या आजचा पहिला लेक्चर आहे. काय करायचं, वर्किंग नोट जागा सोडायची, नाव लिहायचं आणि जागा सोडायची. पहिली वर्किंग नोट म्हणजे पहिला शेड्यूल कॅपिटल लिहायचं आणि 4-5 लाईन सोडायचे. त्याच्यानंतर 2 नंबरचा शेड्यूल रिझर्व्ह अँड सरप्लस लिहायचं आणि रिझर्व्ह अँड सरप्लसला आपल्याला जास्त जागा लागते म्हणून त्याला 7-8 लाईन सोडा. त्याच्यानंतर तिसरा शेड्यूल म्हणजे तिसरी वर्किंग नोट डिपॉझिट 3-4 लाईन सोडा. बॉरोईंग 2-3च लाईन सोडा. 5वा अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन 4-5 लाईन सोडा. त्याच्यानंतर 6 जेवढे शेड्यूल आहे तेवढ्या नोट बनवायच्या फक्त कॉन्टिजंट लायबिलिटी सोडून. 6 नंबर कॅश अँड बॅलन्स विथ RBI 2-3 लाईन सोडा, म्हणजे लाईन सोडायची आणि वर्किंग नोट बनवायच्या. 7 नंबर बॅलन्स विथ अदर बँक आणि मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 2-3 लाईन सोडा. इन्व्हेस्टमेंट 3-4 लाईन सोडा. ॲडव्हान्सेस 9 नंबर याच्यावर ॲडजस्टमेंट सोडवतो आपण. मग ॲडव्हान्सेसला 4-5 लाईन सोडा. प्रत्येक वेळेस एवढ्या लाईन सोडायच्या, आज मी तुम्हाला शिकवतोय. फिक्स असेट 5-6 लाईन सोडा, याच्यावर डेप्रिसिएशनचे ॲडजस्टमेंट असतात, या प्रॉब्लेममध्ये नाही. अदर असेट 4-5 लाईन सोडा. त्याच्यानंतर 12 नंबर कॉन्टिजंट लायबिलिटी नाही बनवायची, डायरेक्ट 13, 14, 15, 16. मग 13 इंटरेस्ट, 13 नंबरच्या इंटरेस्टला क्रेडिटच्या इंटरेस्टला आपण ॲडजस्टमेंट सोडवतो म्हणून 4-5 लाईन सोडा. 14 नंबर 2-3च लाईन सोडा. 15 नंबरमध्ये काहीच येत नाही, फक्त इंटरेस्ट येतो, 2च लाईन सोडा. आणि 16 नंबरला शेवटी सगळे खर्च 7-8 लाईनी सोडा. या पद्धतीने वर्किंग नोट बनवायचे. नाव लिहायचं आणि वर्किंग नोटचा कॉलम आणि अमाऊंटचा कॉलम, वर्किंग नोटचा कॉलम आणि अमाऊंटचा कॉलम, या पद्धतीने तुम्ही वर्किंग नोट बनवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वर्किंग नोट पण तयार झाल्या आणि फॉर्मॅट पण तयार झालं. मग सोडवायचं टेक्निक काय सांगितलं मी तुम्हाला. फॉर्मॅट तयार करायचं, वर्किंग नोट तयार करायचं आणि कसं सोडवायचं, तर सोडवायचं बॅलन्सवरून. मग मी तुम्हाला नियम शिकवलेला आहे. ट्रायल बॅलन्सवरून तुम्ही सोडवतात. मग ट्रायल बॅलन्सच्या अगोदर काय करा, डेबिट सोडवा किंवा क्रेडिट सोडवा. मग अगोदर आपण काय करू, सर्व क्रेडिट बॅलन्स सोडवू आणि त्याच्यानंतर सर्व डेबिट बॅलन्स सोडवू. मग याच्यासाठी हा नियम कोणी विसरू नका. हा नियम परत सांगतो मी. ट्रायल बॅलन्सचा हा नियम सगळ्यांना पाठ पाहिजे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटमध्ये आणि डेबिटमध्ये काय असतात, तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये जितक्या पण अमाऊंट दिल्या त्या एकतर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये जितक्या पण अमाऊंट दिल्या त्या एक्सपेन्सेस असू शकतात किंवा असेट्स असू शकतात. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटमध्ये जितक्या पण अमाऊंट दिल्या त्या एक्सपेन्सेस असू शकतात किंवा असेट असू शकतात. आणि क्रेडिटमध्ये जितक्या पण अमाऊंट दिल्या त्या एकतर इन्कम असू शकतात किंवा लायबिलिटी असू शकतात. आपण काय करणार, असं एक एक करून नाही सोडवणार. कॅपिटल, त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड, त्याच्यानंतर लोन, कॅश, क्रेडिट, या सिक्वेन्सने नाही सोडवायचं. सोडवायची टेक्निक काय, अगोदर सर्व क्रेडिट बॅलन्स सोडवायचे आणि ते झाल्यावर अगोदर त्याच्यानंतर सर्व डेबिट बॅलन्स सोडवायचे. या टेक्निकने सोडवा. मग अगोदर आपण क्रेडिट बॅलन्स सोडवणार. मग क्रेडिटचाच नियम वापरायचा. जोपर्यंत क्रेडिट बॅलन्स सोडवतात तोपर्यंत क्रेडिटचाच नियम वापरायचा, डेबिटचा वापरू नका. मग क्रेडिटचा नियम काय, एकतर त्याच्यामध्ये इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. मग जर इन्कम फक्त ओळखायचं इन्कम आहे का लायबिलिटी आहे. जर तुम्हाला ते इन्कम वाटले तर इन्कमसाठी शेड्यूल किती, 13 आणि 14. वर्किंग नोट नंबर 13 किंवा 14ला लिहा. जर तुम्हाला ते लायबिलिटी वाटले तर लायबिलिटीचे पहिल्या 5च वर्किंग नोट आहे, 1 ते 5. म्हणजे क्रेडिट बॅलन्स सोडवताना जर त्या लायबिलिटी वाटल्या तर पहिल्या 5 वर्किंग नोटमध्ये कुठेतरी ते रेकॉर्ड होणार आणि जर त्या इन्कम वाटल्या तर 13 आणि 14. त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेस सोडवणार. डेबिटमध्ये एक्सपेन्सेस आणि असेट. जर तुम्हाला ते ओळखायचे फक्त एक्सपेन्सेस आहे का असेट, खूप सोपं आहे. एक्सपेन्सेस वाटले तर 15 आणि 16. 16मध्ये सर्व एक्सपेन्सेस, 15मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितो आपण. आणि जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस नाही वाटले तर काय असणार, असेटचे वर्किंग नोट काय, 6 ते 11. या पद्धतीने त्या वर्किंग नोट सोडवायच्या. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिक्वेन्सनुसार नाही सोडवणार. आपण क्रेडिट बॅलन्स अगोदर पूर्ण सोडवणार, त्याच्यानंतर डेबिट बॅलन्सेस सोडवणार. तर चला मग क्रेडिट बॅलन्सेस सोडूया. क्रेडिट बॅलन्सचा नियम फक्त आता लक्षात ठेवायचा. आपण जे सोडवत आहोत ते एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. इन्कम जर वाटले तर शेड्यूल नंबर 13 आणि 14 मध्ये रेकॉर्ड करा आणि लायबिलिटी जर वाटल्या तर शेड्यूल नंबर 1 ते 5. हा नियम लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला ते इन्कम वाटले, इन्कम किंवा लायबिलिटी, तर इन्कम वाटले तर 13 किंवा 14. 13 मध्ये इंटरेस्ट, बाकीचे सगळे 14 मध्ये. आणि जर तुम्हाला ते लायबिलिटी वाटले तर 1 ते 5 मध्ये सोडवायचे. तर आता क्रेडिटमध्ये सोडू. क्रेडिटमध्ये सगळ्यात अगोदर दिलं सबस्क्राईब कॅपिटल, फक्त ओळखायचं इन्कम आहे का लायबिलिटी. कॅपिटल काय, आपली लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 मध्ये पहिला शेड्यूल आहे कॅपिटलमध्ये आपण कॅपिटल रेकॉर्ड करणार. तर कॅपिटलची सुरुवात होते ॲथोराइज कॅपिटलने. मग ॲथोराइज कॅपिटल इथं दिलेला असतो, तो अगोदर तुम्ही आहे तसा लिहून घ्या. मग नंबर 1,
ॲथोराइज कॅपिटल. कॅपिटलची सुरुवात ॲथोराइज कॅपिटलने करा. ॲथोराइज कॅपिटलची इन्फॉर्मेशन जी दिली ती 1,20,000 शेअर्स, प्रत्येक शेअर 10चा. मग कंसामध्ये लिहा 1,20,000 इक्विटी शेअर्स, शॉर्टमध्ये लिहितोय मी, ॲट ₹10 ईच. मग 1,20,000 गुणिले 10 किती येतात? 12 लाख. मग अमाऊंट कॉलममध्ये लिहा 12 लाख. आणि ॲथोराइज कॅपिटल आपण टोटलमध्ये घेत नाही म्हणून डबल अंडरलाईन करा. ॲथोराइज कॅपिटल आपण टोटलमध्ये घेतच नाही. आपण कोणता घेतो? सबस्क्राईब कॅपिटल. मग आपला कॅपिटल ट्रायल बॅलन्सचा जो असेल तो आपला रिअल कॅपिटल आहे. त्याचं नाव आहे, 2 नंबर नाव द्या, सबस्क्राईब कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटल फक्त लिहायचा, इन्फॉर्मेशन आहे ती. त्याच्यानंतर सबस्क्राईब कॅपिटलला किती शेअर दिले? 56,250 आणि 10 रुपयाचा प्रत्येक. मग इथं कंसामध्ये लिहा 56,250 इक्विटी शेअर्स, शॉर्टमध्ये लिहितोय मी, ऑफ ₹10 ईच. मग याची अमाऊंट किती दिली? याची अमाऊंट दिली 5,62,500. बस एवढंच. आणि कॅपिटलमधून कॉल्स इन ॲरियर्स वजा करतात. कॉल्स इन ॲरियर्स देतात का डेबिटमध्ये देतात? तर फक्त चेक करायचं कॉल्स इन ॲरियर्स वगैरे आहे का? नाही आहे, शक्यतो दिलेच जात नाही. मग कॅपिटल संपला विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट टोटल. मग टोटलला डबल अंडरलाईन करायची आणि पहिल्या वर्किंग नोटची डायरेक्ट लगेच टोटल करून घ्यायची. मग पहिल्या वर्किंग नोटची टोटल किती? ॲथोराइज कॅपिटल आपण घेत नाही, आपण फक्त आपला सबस्क्राईब कॅपिटल टोटलमध्ये घेणार, 5,62,500. पहिली वर्किंग नोट सोडवली. पहिल्या वर्किंग नोटमध्ये फक्त कॅपिटल येतं. कॅपिटलची सुरुवात ॲथोराइज कॅपिटलने करा. ॲथोराइज कॅपिटल दिलेलं असतं, ती इन्फॉर्मेशन आहे, ती टोटलमध्ये घेऊ नका, त्याची डबल अंडरलाईन. आपल्याला घ्यायचा सबस्क्राईब कॅपिटल, ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल. मग सबस्क्राईब कॅपिटल किती दिला? 56,250 शेअर गुणिले 10, मग 5,62,500. पहिल्या वर्किंग नोटची टोटल 5,62,500. फॉर्मॅटमध्ये यायचं आणि 1 नंबरच्या समोर फक्त टोटल लिहायची, 5,62,500. जी वर्किंग नोट तुमची सोडून होणार त्याची टोटल इथं लिहायची. पहिली वर्किंग नोट झाली. कॅपिटल नंतर आपण फक्त क्रेडिट बॅलन्सेस सोडवतोय, क्रेडिट बॅलन्सेस सोडवायचे आणि जे झालं त्याला टिक करत चला. क्रेडिट बॅलन्सचा नियम काय? एक तर ते इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील ओळखायचं. कॅपिटल लायबिलिटी होती म्हणून लायबिलिटीला लिहिलं. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड. मग रिझर्व्ह फंड इन्कम एका लायबिलिटी आहे, आपल्याला माहिती लायबिलिटी आहे. मग लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. 1 ते 5 पैकी रिझर्व्ह कुठं येतो? तर रिझर्व्हसाठी सेपरेट शेड्यूल आहे, 2 नंबर. मग 2 नंबरमध्ये लिहा रिझर्व्ह, लायबिलिटी आहे. पण 2 नंबरची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 1 नंबरला नेहमी स्टॅच्युटरी रिझर्व्ह लिहायचं. स्टॅच्युटरी रिझर्व्ह दिलेला असेल किंवा नसेल तरी स्टॅच्युटरी रिझर्व्हने सुरुवात करायची आणि याच्या खाली एक लाईन सोडायची. आपण शेवटची ॲडजस्टमेंट जी कंपल्सरी सोडवतो ना 20% ट्रान्सफर, त्याच्यासाठी एक लाईन सोडा आणि मग लिहा रिझर्व्ह फंड. वर्किंग नोटमध्ये सगळं सोडायचं. रिझर्व्ह फंडची डायरेक्ट अमाऊंट बघा 2,81,250. $2,81,250. तर रिझर्व्ह फंड लिहिला आपण 2,81,250. त्याच्यानंतर परत क्रेडिट बॅलन्सेस. आता डेबिट आहे, डेबिट सोडून द्या, सगळे क्रेडिट सोडवायचे. मग तिसरा क्रेडिट 1,12,500. डिपॉझिट सांगितलं, करंट डिपॉझिट. करंट डिपॉझिट इन्कम एका लायबिलिटी, फक्त हा नियम वापरायचा क्रेडिटचा, इन्कम का लायबिलिटी. सगळ्या डिपॉझिट काय असतात? लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 पैकी डिपॉझिटसाठी सेपरेट शेड्यूल आहे, कोणता? 3 नंबरचा. सगळ्या डिपॉझिट 3 नंबरमध्ये लिहायच्या. मग लिहा करंट डिपॉझिट, 1 नंबर करंट डिपॉझिट. सगळ्या डिपॉझिट 3 नंबरमध्ये लिहायच्या, करंट डिपॉझिट. मग करंट डिपॉझिटची अमाऊंट दिली 1,12,500. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट. सगळे डिपॉझिट, डिपॉझिट शब्द आलं की 3 नंबरमध्ये लिहायचं, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट किती दिले? 1,40,725. त्याच्यानंतर सेविंग बँक डिपॉझिट 3 नंबर लिहा, सेविंग बँक डिपॉझिट. मग ती किती दिली सेविंग बँक डिपॉझिट? 86,250. 86,250. अजून क्रेडिट बॅलन्समध्ये लगेच हा शेड्यूल आहे ना पूर्ण करून टाकायचा. डिपॉझिट अजून क्रेडिटमध्ये कुठे डिपॉझिट आहे का? नाही आहे, संपलं, करून टाका टोटल.
फक्त 2 नंबर शेड्यूल क्लोज करायचा नाही, तो आपण शेवटी क्लोज करतो. मग 2 नंबर राहू द्या, 3 नंबरला क्लोज करून टाका. मग 3 नंबरची टोटल या तिघांची बघा किती येते. तर या तिघांची टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 3,39,375. 3,39,375. क्लोज केला लगेच टोटल लिहून टाकायची. 3 नंबर फॉर्मॅटमध्ये यायचं. 3,39,375 डायरेक्ट क्लोज करायचं. सगळ्या डिपॉझिट 3 नंबर डिपॉझिट लायबिलिटी आहे. फक्त ओळखायचं इन्कम आहे का लायबिलिटी. आपण काय सोडवतोय, आपण सोडवतोय क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, एकतर त्या इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. इन्कम म्हणजे फक्त 13 आणि 14 आणि लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 एवढ्याच वर्किंग नोट ॲक्टिव्ह आहे. बाकीच्या वर्किंग नोटला तिकडं बघायचं सुद्धा नाही. लायबिलिटी वाटल्या तर पहिल्या 5 वर्किंग नोटमध्ये कुठेतरी येणार आणि इन्कम वाटले तर 13 आणि 14 मध्ये येणार. बाकीच्या वर्किंग नोटला हात लावायचा नाही. मग करंट डिपॉझिट फिक्स डिपॉझिट झाले, परत डेबिट बॅलन्स सुरू झाले, सोडून द्या. क्रेडिट सगळे सोडवायचे. मग क्रेडिटमध्ये पहिले काय आलं, प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट अँड लॉसला हा नियम लागू होत नाही इन्कम किंवा लायबिलिटी. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स तुम्हाला दिला जातो 1 एप्रिल 2024. आपलं वर्ष 31 मार्च 25ला आहे. 1 एप्रिल 24 म्हणजे ओपनिंग प्रॉफिट. मग ओपनिंग प्रॉफिटला इन्कम किंवा लायबिलिटी हा नियम वापरू नका. ट्रायल बॅलन्समध्ये जर ओपनिंग प्रॉफिट दिलेला असेल तर तुम्हाला मी थेरीमध्ये शिकवलं होतं, ट्रायल बॅलन्सला दिलेला प्रॉफिट डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायचा. कुठे रेकॉर्ड करायचा, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये. मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये जाऊ. हा प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे. अगोदर याला थोडं आपण वरती करू, जागा ॲडजस्ट करू. मग प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये 4 पार्ट असतात. इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन. कुठे लिहायचं तर प्रॉफिटमध्ये लिहायचं 3 नंबरच्या पार्टमध्ये. 3 नंबरच्या पार्टमध्ये तुम्ही पहिले नेट प्रॉफिट वगैरे काहीतरी शोधणार, जो तुम्हाला शोधावा लागेल. त्याला एक लाईन सोडायची. मग एक लाईन सोडून द्या आणि हा प्रॉफिट लिहा. प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिल 2024. प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये प्रॉफिट अँड लॉस कधीचा आहे, कधीचा आहे तो 1 एप्रिल 1/4/2024 आणि डायरेक्ट त्याची अमाऊंट लिहून टाका. प्रॉफिटची अमाऊंट किती, 20,250. 20,250. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा. बरं झालं. याच्यानंतर काय, इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. इंटरेस्ट आहे, क्रेडिट सोडवतोय आपण. क्रेडिटचे नियम काय, इन्कम किंवा लायबिलिटी. मग इंटरेस्ट इन्कम आहे का लायबिलिटी हे लगेच ओळखता येतं. इंटरेस्ट इन्कम आहे. इन्कम म्हणजे मग कुठं लिहायचं, 13 किंवा 14. मग इंटरेस्ट कुठं लिहायचं तर इंटरेस्टसाठी 13 नंबर सेपरेट आहे आपल्याकडे. इंटरेस्टसाठी 13 नंबर आपल्याकडे सेपरेट आहे. 13 आणि 14 मध्येच इन्कम जर वाटले तर 13 आणि 14. मग 13 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात आणि बाकीचे सगळे इन्कम 14 मध्ये. मग इंटरेस्टच दिलं, इंटरेस्ट असेल क्रेडिटचा तर क्रेडिटचा इंटरेस्ट डायरेक्ट 13 नंबरमध्ये लिहायचं. मग लिहातं इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. आता याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मी काय सांगितलं, आत्तापर्यंत जेवढे पोस्टिंग आपण केली, जेवढं पण रेकॉर्ड केलं हे एकदाच रेकॉर्ड केलं. पण ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट. मग इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड ॲडजस्टमेंट आहे. इनरला अमाऊंट लिहा किती आहे, 1,40,625. मग इनरला लिहा 1,40,625. मग 1,40,625 आहे. कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात इंटरेस्टवर तर मी तुम्हाला शिकवलं होतं ॲडजस्टमेंटमध्ये. इंटरेस्टवर कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात, तुमची रिबेटची. मग रिबेटची ॲडजस्टमेंट इथं दिलेली असते. रिबेटची ॲडजस्टमेंट 13 नंबरमध्ये सोडवायची इंटरेस्टवर. मग काय ॲडजस्टमेंट आहे, रिबेट दिला 1,125. ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवले होते, जितके पण रिबेट असतात ते 13 नंबरमध्ये पहिला इफेक्ट होतो आणि रिबेट लेस करतात. रिबेट सवलत आहे, रिबेट काय करतात, लेस. मग पहिला इफेक्ट 13 नंबरमध्ये रिबेट लेस करायचा आणि दुसऱ्यांदा ती लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करायची 5 नंबरला. मग 13 नंबरमध्ये लेस करा आणि 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. मग चला वर्किंग नोटमध्ये 13 नंबरमध्ये लेस करू. मग रिबेट नेहमी लेस करायचं, लेस रिबेट. मग किती रिबेट दिला, 1,125. मग रिबेट लिहा 1,125. मग इथे लिहूया 1,125. आता 1,125 लेस करा आणि लेस केल्यानंतर उत्तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो, तर लेस केल्यानंतर आपलं उत्तर येतं 1,39,500.
1,39,500 एवढं आपलं उत्तर येतं. 1,40,725मधून 1125 वजा करा, उत्तर आलं 1,39,500. ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट द्यायचे? 2. पहिला इफेक्ट 13 नंबरमध्ये लेस, रिबेटची ॲडजस्टमेंट 100% प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असते. 13 नंबरच्या इंटरेस्टमध्ये लेस करायची आणि दुसऱ्यांदा 5 नंबर लायबिलिटी म्हणून दाखवायची. मग 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करा, 5 नंबर वर्किंग नोट. रिबेट किती रिबेट आहे? 1125 झाली ॲडजस्टमेंट. मग रिबेटची ॲडजस्टमेंट कशी सोडवायची? 13 नंबर इंटरेस्टमधून लेस करायचं आणि 5 नंबरमध्ये लिहायचं. आता 13 नंबरचा जो शेड्यूल आहे वर्किंग नोट, 13 नंबर आणि 14 नंबर इन्कम, तर 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतो आणि बाकीचे सगळे इन्कम 14 नंबरमध्ये. मग फक्त इंटरेस्ट येतो, या व्यतिरिक्त काहीच येत नाही. मग 13 नंबर पण क्लोज करून टाका. 13 नंबरची टोटल किती? एवढीच, 1,39,500. मग इथं या प्रॉफिट अँड लॉसमध्ये 13 नंबरच्या समोर लिहा 1,39,500. 13 नंबर पण आपण क्लोज केलं. जे जे क्लोज करताय त्याला सोडून द्या. इंटरेस्ट झालं, इंटरेस्ट नंतर अजून क्रेडिट बॅलन्स आहे का? नाही, संपले क्रेडिट बॅलन्स. मग आपण काय केले? सगळे क्रेडिट बॅलन्स सोडवले आणि या नियमाचा वापर करून क्रेडिट, जर ते इन्कम वाटले 13 किंवा 14 मध्ये रेकॉर्ड करा, जर ते लायबिलिटी वाटले तर 1 ते 5 झाले सगळे. आता सोडवा डेबिट बॅलन्सेस. सगळे क्रेडिट बॅलन्स संपले, आता सोडवा डेबिट बॅलन्सेस. मग डेबिट बॅलन्सचा नियम वापरा. डेबिटमध्ये जितक्या पण अमाऊंट असतील त्या एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. ओळखा, जर तुम्हाला त्या एक्सपेन्सेस वाटल्या तर एक्सपेन्सेस म्हणजे 15 किंवा 16, 15 किंवा 16. आणि जर त्या तुम्हाला असेट वाटल्या तर असेट म्हणजे काय? 6 ते 11. मग वर्किंग नोट नंबर 6 ते 11 इथंच सोडवायच्या. एक्सपेन्सेस वाटले तर 15 किंवा 16 आणि असेट वाटल्या तर 6 ते 11 मध्ये सोडवा. मग चला डेबिट बॅलन्स सोडूया. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट. मग लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट फक्त ओळखायची. एक्सपेन्सेस एका असेट आहे, तर लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट ही असेट आहे. काय आहे? असेट आहे. मग असेट म्हणजे किती? 6 ते 11. मग कुठे लिहिणार? 6, 7, 8, 9, 10, 11 कुठे? तर लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट मी थेरीमध्ये शिकवलं होतं, याच्यावर ॲडजस्टमेंट पण असते. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट ही असेट आहे आणि ती असेट 9 नंबरमध्ये लिहितात ॲडव्हान्सेसमध्ये. मग 9 नंबरमध्ये लिहायचं आहे आपल्याला ॲडव्हान्सेसमध्ये. मग इथं लिहा लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट जेव्हा पण विचारणार तेव्हा ॲडव्हान्सेसमध्ये 9 नंबरमध्येच लिहा लोन, कॉमा कॅश, क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. आणि याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, तुम्ही स्टार करून ठेवलाय. इनरला लिहा लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट 2,44,125. इनरला अमाऊंट लिहिली 2,44,125. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्टवर कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात? तर लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्टवर RDDची ॲडजस्टमेंट सोडवतात. मी थेरी लेक्चरमध्ये ॲडजस्टमेंट सेपरेट शिकवल्या, त्या लेक्चर व्यवस्थित बघा. RDD, मग RDD दिलेला आहे बघा इथं. प्रोव्हाइड 3,375 RDD आहे. 3,375 RDD. RDD नेहमी काय करतात? लेस. मग इथं करा लेस RDD. मग RDD किती आहे? 3,375. RDD लेस करा 3,375. मग 2,44,125 मधून RDD तुम्ही वजा करा. RDD वजा केल्यानंतर मला उत्तर सांगा किती येतं? 2,44,125 मधून 3,375 वजा करा 2,40,750. आउटरला लिहा 2,40,750. RDDचा पहिला इफेक्ट लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्टमधून 9 नंबरमध्ये लेस करायचं. RDDचा दुसरा इफेक्ट कुठे करायचा? तर RDDचा दुसरा इफेक्ट ॲडजस्टमेंट सोडवतोय आपण. ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट? 2. तर RDDचा दुसरा इफेक्ट कोणत्या शेड्यूलला करू नका. RDDचा दुसरा इफेक्ट डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये इथं बघा 2 नंबरमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी मी तुम्हाला शिकवलं होतं. ॲडजस्टमेंट बघा इथं. ॲडजस्टमेंटमध्ये RDD पहिल्यांदा लेस करायची 9 नंबरमध्ये आणि दुसऱ्यांदा प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी प्रॉफिट अँड लॉसमध्ये रेकॉर्ड करायची. मग प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये या आणि डायरेक्ट इथं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये 1 नंबर लिहायचं RDD. 1 नंबर लिहायचं RDD. किती RDD होती? 3,375. मग इथं लिहा 3,375. मग RDDचे 2 इफेक्ट काय? तर RDD पहिले 9 नंबरमध्ये लेस करणार आणि लेस केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये कुठे दाखवणार? प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये. संपली RDDची ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट असल्यास का 2 इफेक्ट करा. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट. एक्सपेन्सेस एका असेट आहे, असेट. आणि असेट म्हणजे कितवा शेड्यूल? 9 नंबरचा शेड्यूल. कारण लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट 9 नंबरमध्ये लिहितात, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत हाच नियम वापरायचा. डेबिट बॅलन्स, एक्सपेन्सेस किंवा असेट. मग प्रीमायसेस. एक्सपेन्सेस एका असेट आहे, असेट आहे. प्रीमायसेस कोणती असेट आहे? फिक्स असेट. फिक्स असेटसाठी शेड्यूल नंबर 10.
मग शेड्यूल नंबर 10 आपला फिक्स असेट आहे, इथं लिहा 6 ते 11 असेटचे शेड्यूल आहे, म्हणजे 6 पासून 11 मध्ये कुठेही ते रेकॉर्ड करू शकतात. मग प्रीमायसेस इथं रेकॉर्ड करा 10 नंबरमध्ये प्रीमायसेस किती 86,250. ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला. प्रीमायसेस नंतर बघा इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी एक्सपेन्सेस एका असेट आहे, डेबिटमध्ये दिला तर हा नियम वापरायचा, एक्सपेन्सेस का असेट. मग इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी जितक्या पण गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात त्या एक्सपेन्सेस नाही, त्या असेट आहे. मग कोणत्या असेट, तर त्या सगळ्या आपल्या इन्व्हेस्टमेंट आहे, आपण त्याच्यामध्ये गुंतवतो. मग इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी वगैरे, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड, शेअर्स, हे सगळे जर तुम्हाला जर डेबिट बॅलन्समध्ये दिले तर या सगळ्या तुमच्या असेट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी सेपरेट शेड्यूल आहे 8 नंबर. मग 8 नंबरमध्ये लिहा इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी किती 4,50,000. जेवढ्या पण असेट आहे त्या असेटमध्ये रेकॉर्ड करा 6 ते 11 मध्ये. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी नंतर क्रेडिट बॅलन्स झाले, त्याच्यानंतर डेबिट बॅलन्स, सॅलरी एक्सपेन्सेस एका असेट आहे, एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेससाठी कोणते शेड्यूल सांगितले मी तुम्हाला, एक्सपेन्सेससाठी तुम्हाला माहिती आहे एक्सपेन्सेस म्हणजे किती 15 किंवा 16. मग 15 नंबरचं नाव काय आहे, 15 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितं, म्हणजे सर्व खर्च इंटरेस्ट सोडून सगळे खर्च कुठे लिहायचे 16 नंबरमध्ये. मग 16 नंबरमध्ये 1 नंबर सॅलरी. मग सॅलरी किती आहे बघा, सॅलरीची अमाऊंट 31,500. मग लिहा 31,500 सॅलरी 31,500. असेट वाटले तर 6 ते 11 मध्ये आणि एक्सपेन्सेस वाटले तर 15 किंवा 16. 15 मध्ये फक्त इंटरेस्ट, 16 मध्ये सगळे खर्च. सॅलरी नंतर जनरल एक्सपेन्सेस, सगळे खर्च 16 नंबरमध्ये. मग लिहा जनरल एक्सपेन्सेस, सगळे खर्च 16 नंबरमध्ये लिहा जनरल एक्सपेन्सेस. शॉर्टमध्ये लिहूया जनरल एक्सपेन्सेस 30,375. त्याच्यानंतर रेंट अँड टॅक्सेस. मग रेंट अँड टॅक्सेस खर्च आहे 16 नंबर. रेंट अँड टॅक्सेस 16 नंबरमध्ये लिहा. मग रेंट अँड टॅक्सेस किती 33,375. रेंट नंतर डायरेक्टर फी खर्च आहे, सगळे खर्च 16 नंबरमध्ये लिहा डायरेक्टर फी. डायरेक्टर फी किती 2,250. बरं, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स झाले, डेबिट सोडवायचे फक्त. स्टॉक खर्च आहे का नाही. मग नियम काय डेबिट बॅलन्समध्ये काय असतात, एक्सपेन्सेस किंवा असेट. मग स्टॉक काय आहे असेट आहे, असेट म्हणजे 6 ते 11. मग 6 नंबरचं नाव काय आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI. 7 मध्ये नाही येणार, 8 मध्ये इन्व्हेस्टमेंट येतात, 9 मध्ये ॲडव्हान्सेस येतात. ॲडव्हान्सेसमध्ये 2च, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंटेड अँड परचेस. फिक्स असेट स्टॉक आहे का नाही, तर स्टॉक कोणती असेट आहे 6 ते 11 मध्ये अदर असेट. मग स्टॉक जर आलं तर अदर असेटमध्ये लिहा स्टॉक. काय नाव आहे पूर्ण, स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक जर आलं तर डायरेक्ट अदर असेटमध्ये लिहा स्टॉक ऑफ स्टेशनरी किती 9,000. आणि एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट करायचे. बिल डिस्काउंट अँड परचेस, तर बिल डिस्काउंट अँड परचेस डेबिटचा नियम काय एक्सपेन्सेस किंवा असेट. बिल डिस्काउंटेड अँड परचेस काय आहे असेट आहे, एक्सपेन्सेस नाही. मग बिल डिस्काउंट अँड परचेस असेट 6 ते 11 मध्ये कुठे लिहायची, तर बिल डिस्काउंट अँड परचेस सुद्धा 9 नंबर असेटमध्ये लिहायची ॲडव्हान्सेसमध्ये. म्हणजे इथं लिहायचं ॲडव्हान्सेसमध्ये 2 नंबर बिल डिस्काउंट अँड परचेस. अँड परचेस. मग किती बिल डिस्काउंट अँड परचेस 9 नंबरमध्ये आपण रेकॉर्ड केले 51,750. एकच इफेक्ट करायचा, 2 इफेक्ट कधी करायचे ॲडजस्टमेंट असेल तर. आणि 9 नंबरमध्ये 2च ट्रान्झॅक्शन येतात जे मी थेरीमध्ये शिकवलेले ते, आणि ते दोन्ही इथं आले. लक्षात ठेवा या पलीकडे काहीच येत नाही. 9 नंबरमध्ये काय येतं लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट ज्याच्यावर RDD तुम्ही सोडवतात. आणि या व्यतिरिक्त बिल डिस्काउंट अँड परचेस 2 ट्रान्झॅक्शन झाले, संपलं, क्लोज करून टाका डायरेक्ट 9 नंबर. या व्यतिरिक्त काहीच येत नाही. मग 9 नंबरची टोटल जर तुम्ही केली विद्यार्थी मित्रांनो, तर 9 नंबरची टोटल आपली किती येणार, तर 9 नंबरची टोटल येते आपली 2,92,500. कॅल्क्युलेटरवर करा. 9 नंबर पण क्लोज केलं 2,92,500. का क्लोज केलं, कारण त्याच्यामध्ये 2च ट्रान्झॅक्शन येतात, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, बिल डिस्काउंट अँड परचेस दोन्ही झाले, संपलं, क्लोज करून टाका. 2,92,500 फॉर्मॅटमध्ये आणि टोटल लिहा 9 नंबर समोर 2,92,500 फक्त टोटल लिहायची,
त्याच्यानंतर पुढचा बिल डिस्काउंट परचेस नंतर इंटेरिम डिव्हिडंड पेड डेबिटमध्ये आलं. इंटेरिम डिव्हिडंड पेड कुठे लिहायचं? आता डेबिटमध्ये जर आला तर कुठे लिहायचं आणि क्रेडिटमध्ये जर आला तर कुठे लिहायचं? तर लक्ष द्या, डेबिटमध्ये फक्त आला आणि याच्यावर ॲडजस्टमेंट नसली, इंटेरिम डिव्हिडंड नावाने आला डेबिटमध्ये, तर डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करा आणि डीमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा. कुठं इंटेरिम डिव्हिडंड नाव जर आलं डेबिटमध्ये तर डायरेक्ट एकदाच आलं, ॲडजस्टमेंट नसली तर डायरेक्ट कुठं रेकॉर्ड करायचा? ॲप्रोप्रिएशनला. आणि अनक्लेम डिव्हिडंड आला क्रेडिटमध्ये येतो, तो कुठे येतो? क्रेडिटमध्ये, तर तो डायरेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग इंटेरिम डिव्हिडंड जर आलं आणि त्याच्यावर जर ॲडजस्टमेंट नसली तर एकच इफेक्ट करायचा आणि इंटेरिम डिव्हिडंड पेडचा एक इफेक्ट नेहमी कोणत्याच वर्किंग नोटला करायचा नाही, डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये. कुठे? ॲप्रोप्रिएशनमध्ये. मग ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा इथं 1 नंबर इंटेरिम डिव्हिडंड पेड. डायरेक्ट ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा इंटेरिम डिव्हिडंड पेड किती? 19,125. मग आता मी तुम्हाला काय शिकवलं? इंटेरिम डिव्हिडंड जर आला प्रॉब्लेममध्ये आणि त्याच्यावर जर ॲडजस्टमेंट नसली तर किती इफेक्ट होणार? एकच. आणि कुठे करायचा? कोणत्याच वर्किंग नोटला नाही, डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला ॲप्रोप्रिएशनमध्ये. इंटेरिम डिव्हिडंड नंतर शेअर्स, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, शेअर्स एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? डेबिट बॅलन्स एक्सपेन्सेस किंवा असेट? शेअर्स आपल्या असेट आहे. मग कोणते असेट? तर शेअर्स म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट. मग इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहा 2 नंबर शेअर्स. मग शेअर्सची अमाऊंट बघा किती आहे? शेअर्स ऑफ कंपनी 56,250. शेअर्स ऑफ कंपनी पूर्ण नाव लिहू 56,250. फक्त पोस्टिंग करायची. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी शेअर्स, गोल्ड, सिल्वर, गव्हर्नमेंट बॉन्ड या सगळ्या असेट आहे कोणत्या? इन्व्हेस्टमेंटमध्ये रेकॉर्ड होतात. कॅश इन हँड अँड विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कॅश इन हँड आणि RBI हे दोन्ही पण नावं आले. फक्त कॅश इन हँड दिलं किंवा RBI नाव आलं तर ते आपल्या असेट आहे, एक्सपेन्सेस नाही. एक्सपेन्सेस किंवा असेट. मग कॅश इन हँड असेट आहे. मग 6 ते 11 पैकी कुठं? तर कॅश इन हँड आपल्याला 6 मध्ये लिहायची आणि कॅश ॲट बँक जर आलं तर 7 मध्ये लिहायची. मग कॅश इन हँड इथं लिहा 6 नंबरमध्ये कॅश इन हँड. अँड विथ RBI नाव आलं तरी सुद्धा 6 मध्येच लिहायचं. मग किती दिलं? 2,13,750. मग लिहा. हां, त्याच्यानंतर मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस एक्सपेन्सेस किंवा असेट. तर मनी ॲट कॉल सुद्धा असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. मग कुठे? तर मनी ॲट कॉल नावाचं सेपरेट आहे. किती नंबरचा शेड्यूल? 7 नंबर. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मग इथं लिहा मनी ॲट कॉल नंबर 1 मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मग किती मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस? 90,000. अमाऊंट लिहा डायरेक्ट 90,000. एकच इफेक्ट करतोय आपण. तर मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस असेट म्हणून रेकॉर्ड करा 7 नंबरमध्ये. इंटरेस्ट मी तुम्हाला सांगितलं, इंटरेस्ट जर असेट पण नाही आणि लायबिलिटी पण नाही, इंटरेस्ट फक्त एक्सपेन्सेस किंवा असेट. डेबिटमध्ये आले तर एक्सपेन्सेस आणि क्रेडिटमध्ये आले तर इन्कम. मग आता डेबिटमध्ये आला, क्रेडिटचा इंटरेस्ट तुम्ही 13 नंबरला रेकॉर्ड करतात. क्रेडिटचा इंटरेस्ट 13 नंबर आणि डेबिटचा इंटरेस्ट खर्च म्हणून डायरेक्ट किती नंबरला? 15 नंबर. म्हणजे क्रेडिटला जर इंटरेस्ट आला तर तो इन्कम म्हणजे 13 नंबरला आणि डेबिटला जर इंटरेस्ट आला तर तो एक्सपेन्सेस म्हणजे 15 नंबर. आणि 13 नंबर आणि 15 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतं, या पलीकडे काहीच येत नाही. मग इंटरेस्ट पेड शब्द आहे. मग लिहा इंटरेस्ट पेड. किती अमाऊंट आहे? 56,250. आणि हा क्लोज पण तेवढ्यावरच होईल कारण याच्यावर फक्त इंटरेस्टच येतं, बाकी काहीच येत नाही. 56,250 क्लोज करून टाका. मग 15 नंबरच्या समोर टोटल लिहून टाका 56,250. फॉर्मॅटमध्ये या प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये 15 नंबर 56,250 टोटल लिहून टाकली. डेबिटचा इंटरेस्ट 15 नंबरमध्ये लिहायचा आणि क्रेडिटमध्ये इंटरेस्ट आला तर 13 नंबरमध्ये लिहायचं. एवढंच लक्षात घ्या. इंटरेस्ट इन्कम किंवा लायबिलिटी. इन्कम वाटलं तर 13 नंबर आणि लायबिलिटी इन्कम किंवा एक्सपेन्सेस. इन्कम वाटलं तर 13 नंबर
आणि एक्सपेन्सेस वाटलं तर 15 नंबर. आता इंटरेस्ट पेड ऐवजी जर इंटरेस्ट ॲक्रियूड शब्द असता ना, ॲक्रियूड, तर इंटरेस्ट ॲक्रियूड त्याला अपवाद आहे. इंटरेस्ट ॲक्रियूड 15 नंबरमध्ये नाही लिहायचं, इंटरेस्ट ॲक्रियूड अदर असेटमध्ये लिहायचं. तर इंटरेस्ट पेड आहे 15 नंबरमध्ये लिहिलं. डेबिट बॅलन्सेस सगळं संपले, ट्रायल बॅलन्स संपला विद्यार्थी मित्रांनो. मग ट्रायल बॅलन्स संपला, आता फक्त ॲडजस्टमेंट चेक करा कोणती राहिली. रिबेट सोडवलं, RDD झाली, ॲथोराइज कॅपिटल इन्फॉर्मेशन होती, रेकॉर्ड केली कॅपिटलमध्ये. शेवटची ॲडजस्टमेंट राहिली काय, प्रोव्हाइड ₹9,000 फॉर टॅक्स. टॅक्सची ॲडजस्टमेंट सांगितली. टॅक्सची ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट मी तुम्हाला शिकवले होते. टॅक्सच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय होतात, तर टॅक्सच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट, टॅक्स आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटी म्हणजे 1 ते 5, मग 5 नंबर लायबिलिटीला दाखवा टॅक्स, बघा इथं 5 नंबर लायबिलिटी. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीचा डायरेक्ट प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सीमध्ये करा, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. मग 5 नंबर लायबिलिटीला लिहा टॅक्स, 5 नंबर वर्किंग नोटला टॅक्सची ॲडजस्टमेंट आली तर पहिला इफेक्ट 5 नंबर वर्किंग नोटला करा टॅक्स, टॅक्सेशन. किती टॅक्सेशन, 9,000. आणि दुसरा इफेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला नाही करायचं, डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये यायचं आणि इथं प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सी जे असतात ना, तिथं 2 ॲडजस्टमेंट रेकॉर्ड होतात, RDD आणि टॅक्स, दोन्ही पण ॲडजस्टमेंट आल्या. मग 2 नंबर RDD लिहिलं होतं, त्याच्या खाली लिहा टॅक्स, किती, 9,000. टॅक्सची ॲडजस्टमेंट झाली. मग टॅक्सची ॲडजस्टमेंट कशी सोडवली, पहिला इफेक्ट 5 नंबर लायबिलिटीला दाखवा आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सीमध्ये दाखवा. संपलं, ॲडजस्टमेंट पण संपल्या, ट्रायल बॅलन्स पण संपल्या. करून टाका क्लोज, एक एक वर्किंग नोट क्लोज करा. मग वर्किंग नोटमध्ये या, वर्किंग नोट पहिली क्लोज झाली, 2 नंबर क्लोज करू नका, ती तशीच राहू द्या. 3 नंबर झाली, 4 नंबर नाहीच आहे, 4 नंबरला डॅश करून टाका फॉर्मॅटला, नाही आहे 4 नंबर. त्याच्यानंतर 5 नंबरमध्ये काय आलं, टोटल करा 5 नंबरची, 9,000 आणि 1,125 म्हणजे किती, 10,125. मग फॉर्मॅटमध्ये या 5 नंबरच्या समोर लिहा 10,125. आता 2 नंबरची टोटल राहिली म्हणून आपण याची टोटल करू शकत नाही, पुढे या 6 नंबरची टोटल करा, एवढीच टोटल होणार 2,13,750. मग 6 नंबरची टोटल लिहा फॉर्मॅटमध्ये 2,13,750, 2,13,750. 7 नंबरची टोटल किती, 90,000. सगळं संपलं आपलं, ॲडजस्टमेंट संपलं, ट्रायल बॅलन्स संपलं, क्लोज करून टाका. मग 7 नंबरची टोटल 7 नंबरच्या समोर लिहा 90,000. त्याच्यानंतर 8 नंबरची टोटल करा, 8 नंबरची टोटल 4,50,000 प्लस 56,250. मग किती येते बघा 8 नंबरची टोटल, 8 नंबरची टोटल येते 5,06,250. कॅल्क्युलेटरवर करा 5,06,250. मग फॉर्मॅटमध्ये या 8 नंबरच्या समोर 5,06,250. 9 नंबर अगोदरच क्लोज केला होता का, कारण 9 नंबरमध्ये 2च ट्रान्झॅक्शन येतात, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंट अँड परचेस. तर आपण ते दोन्ही सोडवले होते बघा 9 नंबरमध्ये, लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, ॲडजस्टमेंट RDDची सोडवली आणि बिल डिस्काउंट अँड परचेस, दोन्ही ट्रान्झॅक्शन येतात. 2 ट्रान्झॅक्शन झाले तर डायरेक्ट क्लोज करून टाकायचं. 10 नंबर क्लोज करा, 10 नंबरची टोटल डेप्रिसिएशन वगैरे काहीच नव्हतं आलं, 86,250. मग 10 नंबरच्या टोटलमध्ये या 86,250. त्याच्यानंतर 11 नंबर क्लोज करा, 11 नंबरमध्ये स्टॉक आलं 9,000. स्टॉक किती होतं आपलं, 9,000. मग स्टॉकची टोटल 9,000. मग फॉर्मॅटमध्ये या 11 नंबरच्या समोर लिहा 9,000. आता 6 ते 11 सगळ्यांची अमाऊंट तुमच्याकडे आहे, मग याची टोटल करा, 6 ते 11 किती येते, तर 11,97,750. आणि एवढीच टोटल लायबिलिटी आली पाहिजे. लायबिलिटीसाठी 2 नंबर शेड्यूल आपला बाकी आहे. 6 नंबर असेट साईड क्लोज केली, कॉन्टिन्युअस लायबिलिटीमध्ये ॲडजस्टमेंट आल्या तर आपण रेकॉर्ड करतो, ॲडजस्टमेंट नव्हती सोडून द्या. आता पुढच्या वर्किंग नोट क्लोज करा. 11 नंतर 13 नंबर, 13 नंबर आपण क्लोज केला होता, 14 काहीच नाही आलं, डॅश, मग 14 नंबरला लिहा डॅश. त्याच्यानंतर 15 नंबरची टोटल 56,250 आपण इथं लिहिलेली 56,250. आता 16 नंबर क्लोज करा. 16 नंबरची टोटल किती येते बघा, तर 16 नंबरची टोटल विद्यार्थी मित्रांनो किती येते चेक करा. 16 नंबरची टोटल 67,500. कॅल्क्युलेटरवर केलं तर 67,500. मग फॉर्मॅटमध्ये या 16 नंबरच्या समोर लिहा 67,500.
झालं, सगळ्या वर्किंग नोट क्लोज झाल्या. आता क्लोज करताना पहिले फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉस इन्कम साईड क्लोज करा. 13 नंबर आला, 14 नाहीच आहे, मग ते याची टोटल किती 1,39,500. आता याची टोटल करा. बी एक्सपेंडिचर 56,250, 67,500, 3,375 आणि 9,000 टोटल करा. तर या बीची टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 1,36,125. बीची टोटल आली 1,36,125. एची आली 1,39,500. आता प्रॉफिट काढायचा. जी एक लाईन सोडली ना तिथं नेट प्रॉफिट किंवा लॉस येऊ शकतो. पहिल्यामधून दुसरी वजा करायची. मग पहिली टोटल इन्कम आणि दुसरी एक्सपेन्सेस. इन्कम जास्त असेल तर प्रॉफिट आणि इन्कम जर कमी असेल तर लॉस. कशापेक्षा? एक्सपेंडिचरपेक्षा. मग 1,39,000 आणि 1,36 म्हणजे हे इन्कम जास्त आहे म्हणजे काय होणार? प्रॉफिट होणार. मग इथं लिहायचं नेट प्रॉफिट आणि लॉस झालं तर नेट लॉस लिहायचं. कसं काढलं? इथं लिहा 1 - 2. मग 1,39,500 मधून 1,36,125 वजा करा. मग वजा केल्यानंतर उत्तर किती येतं? तर उत्तर येतं 3,375. मग प्रॉफिट आला 3,375. आता प्रॉफिटची टोटल करा 3,375 आणि 20,250. मग हा ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट आपण लिहिला होता आणि आपण किती शोधला प्रॉफिट? 3,375. दोघांची टोटल येते 23,625. 23,625. आता काय करायचं? जो प्रॉफिट अँड लॉस तुम्ही शोधला किती 3,375 त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट तुम्हाला कंपल्सरी सोडवायची आणि त्या ॲडजस्टमेंटचं नाव आहे स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करा 20%. किती टक्के? 20% ट्रान्सफर करायचं. कशाच्या? प्रॉफिटच्या. मग प्रॉफिट किती? 3,375. मग 3,375 कॅल्क्युलेटरवर घ्या आणि त्याच्यावर 20% काढा. मग 3,375 वर 20% जर काढले तर उत्तर येतं 675. किती येतं? 675. याचे दोन इफेक्ट करायचे. मग याचे दोन इफेक्ट काय करायचे? हा ट्रान्सफर केलेला प्रॉफिट डी मध्ये लिहा ॲप्रोप्रिएशनमध्ये. मग ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा नंबर 2 20% स्टॅच्युटरी रिझर्व. 20% स्टॅच्युटरी रिझर्व किती? 675. म्हणजे तुम्ही जो 20% ट्रान्सफर केला तो डी मध्ये रेकॉर्ड करायचा आणि दुसरा इफेक्ट 2 नंबर शेड्यूलला. मग 2 नंबर शेड्यूलला जा आणि इथं लिहा. इथं जी लाईन सोडली होती ना आपण स्टॅच्युटरी रिझर्वच्या खाली ॲड करायचा. तो ॲड ॲडिशन म्हणायचं त्याला. ॲडिशन किती टक्के? 20%. स्टॅच्युटरी रिझर्व नव्हताच, फक्त तो 20% तुमचा किती आला होता? 675. मग तो लिहा 675. दोन इफेक्ट झाले. स्टॅच्युटरी रिझर्व 20% काढला. कशावर काढला? प्रॉफिटवर. आणि प्रॉफिटवर म्हणजे तो तुम्ही शोधला 3375. मग 3375 वर 20% 675. त्याचे दोन इफेक्ट काय? तर पहिला इफेक्ट तो डी मध्ये रेकॉर्ड करायचा 20% आणि दुसरा इफेक्ट तो 2 नंबर वर्किंग नोटला रेकॉर्ड करायचा. स्टॅच्युटरी रिझर्व 20% झालं. आता क्लोज करा. मग आता डी क्लोज करा. डी क्लोज करण्यासाठी थोडी जागा ॲडजस्ट करू आपण. डी आपण क्लोज करूया. तर डी मध्ये आता क्लोज करताना कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो? तर सी ची टोटल 23,625. त्याच्यामधून डी ची अमाऊंट वजा करायच्या. मग 19,125 आणि 675 वजा करा. शिल्लक किती राहतं बघा. तर शिल्लक राहतात 23,625. सी ची टोटल आहे 23,625. सी ची टोटल आहे. सी च्या टोटलमधून डी ची अमाऊंट काय काय वजा करणार? 19,125 वजा करा आणि दुसरी अमाऊंट 675 वजा करा सी मधून. मग एवढे अमाऊंट वजा केल्यानंतर फरक किती येतो? फरक येतो विद्यार्थी मित्रांनो आपला 3,825. किती डिफरन्स आला? 3,825. हा डिफरन्स ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटला. मग इथं लिहा 3 नंबर बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. आणि तो किती आला? 3,825. कसा आला? सीच्या टोटलमधून या दोन अमाऊंट वजा केल्या. आता जेवढी सीची टोटल तेवढीच डीची पण टोटल येणार 23,625. मग बॅलन्स कसा शोधला? सीच्या अमाऊंटमधून डीची अमाऊंट वजा करायच्या. बॅलन्स आला 38,25 3,825. आता हा जो बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटला 2 नंबर शेड्यूलला. मग 2 नंबर शेड्यूलला या आणि इथं लिहा बॅलन्स ऑफ कोणत्या अकाउंटचा बॅलन्स आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि किती बॅलन्स होता तो? तो बॅलन्स होता 3,825.
मग इथे लिहा 3825 आणि शेवटी हा बॅलन्स 2 नंबरला ट्रान्सफर केल्यानंतर 2 नंबर क्लोज करायचं. मग आता क्लोज करा 2 नंबर. मग 2 नंबरची टोटल किती येते बघा. तर 2 नंबरची टोटल विद्यार्थी मित्रांनो आपली येणार 2,85,750. 2,85,750. मग इथं प्रॉब्लेममध्ये या आणि 2 नंबरच्या समोर लिहा. इथं जागा ॲडजस्ट करून घेऊ. 2 नंबरच्या समोर किती टोटल आली होती 2,85,750. दोन झालं, 3 झालं, 4 नाहीच आहे, 5 झालं. टोटल करा आणि आता लायबिलिटीची टोटल तुमच्या ॲसेटला मॅच झाली पाहिजे. 11,97,750. कॅल्क्युलेटरवर चेक करा. तर या पद्धतीने तुमचा बॅलन्स शीट टॅली होतो. विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रॉब्लेम होता म्हणून वेळ घेऊन सोडवला. या पद्धतीने तुम्ही बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करा. ए नंतर बी, ए क्लोज करा, बी क्लोज करा, बी नंतर तुम्ही प्रॉफिट काढा. प्रॉफिट काढला 33,75. त्या प्रॉफिटवर एक ॲडजस्टमेंट सोडवा 20%ची. 20% काढले मग 20% किती आले 675. ते कुठे ट्रान्सफर केले ॲप्रोप्रिएशनला आणि 2 नंबर वर्किंग नोटला. त्याच्यानंतर सीच्या टोटलमधून डीची अमाऊंट वजा करा. 38,25 बॅलन्स आला. तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा 2 नंबरला. मग 2 नंबरला बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर 2 नंबर क्लोज होणार आणि 2 नंबरची फायनल टोटल इथं लिहिणार आणि त्याच्यानंतर तुमची लायबिलिटी पण क्लोज होणार. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो आपण कसा सोडवला प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम सोडवताना आपण फक्त एकच नियम वापरला डेबिट आणि क्रेडिट. अगोदर तुम्ही सगळे क्रेडिट बॅलन्स सोडवा, त्याच्यानंतर सगळे डेबिट सोडवा आणि त्याच्यानंतर उरलेले ॲडजस्टमेंट सोडवा. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांचे 2 इफेक्ट, ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही त्यांचा एकच इफेक्ट करायचा. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकतात. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.